4 दिवस झालं आम्ही शहरात राहायला आलो की सगळंच कसं चेंज व्हायला लागलं. लॉकडाऊनच काय आलं, कोरोनाच काय आला, त्याच्यानंतर आता गॅसच संपाय काय लागले तर त्याच्यानंतर आता चुलीलाच जास्त महत्त्व काय आलं आहे. परत बघायला गेलं तर पेट्रोलच काय संपायला लागलं आहे. किती जास्त टेन्शन ना, जिकडं बघावं तिकडं न्यूज बघावं, मोबाईल बघावं, काय बघा, तसं अंगावर अगदी काटे येऊन जातात. 9 वर्षापूर्वी, आता 9 वर्ष झालं लग्नाला होऊन, त्याच्यापूर्वी जरचा विचार जर केला तर आम्ही उन्हाळ्याच्या दिवसात सरपण गोळा करायला जायचो. सरपण गोळा करायचं, खूप जास्त लांब जाऊन सरपण आणायचं, लांब जाऊन पाणी घेऊन यायचं, एखाद्या ठिकाणी नाही भेटलं तर परत दुसऱ्या ठिकाणी जाऊन ते पाणी घेऊन यायचं. आणि सरपणाच्या अशा ढिगं लावायचे, कारण पावसाळ्यामध्ये सरपण भेटत नसायचं, ओलं व्हायचं. परत ते गोळा करायचं, रोज चुलीवर स्वयंपाक. गॅसचा आम्हाला आता पत्ता पण माहीत नव्हता. आणि पेट्रोलची जर गोष्ट गेली तर 9 किलोमीटर आम्ही चालत जायचं, चालत यायचं. कशासाठी तर त्यावेळेस जास्त गाड्या पण नव्हत्या आणि 10 रुपये लागायचे जायला, म्हणून त्या टायमाला आम्ही चालत जायचो 9 किलोमीटर. आम्ही ज्या गोष्टीला इतकं जास्त फेस केलं तेव्हा त्या गोष्टीचं काहीच महत्त्व नव्हतं ना. आता आम्ही 4 दिवस झालं, म्हणजे काही दिवस झालं शहरात येऊन राहिलो, तर किती जास्त टेन्शन. कोरोनाच्या काळात आम्ही दिल्लीला होतो. खोकला जरी असं आला ना तर असं वाटायचं आता कोरोना झाला की काय, जगतो की काय, मरतो की काय. आणि आज इथं मुंबईला राहतो, इथं असं थोड्या वेळाला वाटते उद्या काय होईल काय सांगता येत नाही. तर गॅस कमी पडायला लागले सगळीकडं. लोक टाक्याच्या टाक्या इथं पेट्रोल डिझेल भरून ठेवायला लागलेत. आता इतकाले पेट्रोल डिझेल भरून ठेवायला लागलेत. उन्हाळ्याचे दिवस चालले तर ती अशी एकदम मूलभूत गरज असल्यासारखी, जसं पोटा पाण्याची गोष्ट असल्यासारखी न्यूजला बघितलं तर इतकं भरून ठेवायला लागले. इतकं उन्हाळ्याचे दिवस येतं, कुठं जर आग बीग लागली, काही नुकसान झालं तर कोण भरपाई करणार आहे ना. किती वाईट दिवस आले. लोक खायचं प्यायचं सोडून पेट्रोल पाण्याचं इतकं साठे करून ठेवायला. एक वेळेस साहजिक बाबा तुम्ही गॅसच्या रांगात लागला, ठीक आहे, एक वेळेस ते साहजिक पण मानू शकतो. पण पेट्रोलसाठी रमन कॅन्डन ट्रक असे घेऊ लोक चालले. खाण्यापिण्याच्या गोष्टी सोडून ह्या गोष्टीकडे जास्त लक्ष, म्हणजे माणसांचं लक्ष आहे. असे दिवस किती बदलले ना. पहिलं पोटासाठी काय करावं लागायचं आणि आता पोटापेक्षा जास्त ह्या घरच्यांना किती महत्त्व दिलं जाते आणि किती चेंज झाले लाईफ. असं वाटतं की थोडे दिवस झालं आपण शहरात आलो आणि शहराचे काय हाल चालू आहेत. तर गावाकडल्या लोकांना पण असेलच टेन्शन, पण गावाकडले लोक शहरातले लोक गावाकडे जाऊन राहणार, परत अजून टेन्शन वाढणार. अजून काय बघायला लागते काय माहीत. तुम्हाला पण असंच टेन्शन आहे का, मला नक्की कमेंट करून सांगा.